बरेच लोकांना माहीत आहे, मी म्हटलं एक मनुष्य साताऱ्यामध्ये, एक ब्रदर साताऱ्यामध्ये ड्रिंक्स घेतल्यानंतर रस्त्यावरनं जात असताना त्यांचा तोल गेला आणि ते एका गाडीला आपटले. बऱ्याच लोकांना माहीत आहे ना, मी सांगितलंय. आणि खूप मोठी ब्रेन इंजुरी झाली. ब्रेन इंजुरी झाल्यानंतर काय होतं तुम्हाला माहीत असेल. खूप मोठा ॲक्सिडेंट होता तो. हा तो भाऊ आहे, ही माझ्या प्रियजन. आणि हा जीवन आणि मृत्यूला झगडत होता. ससून हॉस्पिटलमध्ये या भावाला ॲडमिट करण्यात आलं. प्रेज गॉड. म्हणजे जवळजवळ 6 महिना झालेला आहे हा ॲक्सिडेंट होऊन. आणि मला आठवतंय, मी तेव्हा कोइंबतूर म्हणजे तामिळनाडू दौऱ्यावर होतो आणि मला यांच्या बहिणीचा फोन आला आणि त्यावेळेस डॉक्टरनी सांगितलेलं क्रिटिकल स्टेज, नो यूज. डॉक्टरनी स्वतः सांगितलेलं. बरोबर आहे ना ब्रदर? यांना तर काय माहीतच नाही. काय सांगितलं डॉक्टरने? कोण सातारा या ठिकाणी यांचा 10:30 वाजता ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिथून पोलिसांनी त्यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या ठिकाणी या संपूर्ण रक्ताच्या गाठोळे झालेले होते आणि त्या अशा प्रकारामध्ये तिथे डॉक्टरच नाही आहे सातारा. त्यामुळे ते म्हणजे तुम्हाला ससूनला न्यावं लागेल. तिथून त्या व्हॅन ॲम्ब्युलन्समधून ससूनला आणलं पहाटे 5 वाजता आणि डॉक्टरकडून मी स्वतःची सही केली. डॉक्टरमधले जास्त असले अर्धा 1 तास हा व्यक्ती टिकू शकेल, बाकी सर्व कन्व्हिन्सने हातात होतो. आणि त्याच्यानंतर आज पाहतो तर आज हा जिवंत आहे. त्याच्यानंतर पास्टरला आम्ही फोन केला आणि पास्टरने प्रार्थना केली, अनेक सेवकांनी केली आहे आणि हे पास्टर आमच्या घरातले सारखे आहे आणि नेहमी फोन करत असताना हॉस्पिटलमध्ये पास्टर आले, नितीन शेळके बी आले, यांचे सहकारी ते बी आले. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की ते डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की ज्यांना आम्ही सांगितलं की असं आणि आज बघतो की त्याला प्रतिसाद व्हायला लागलेला आहे, त्यांच्या पूर्ण जिवंत झाले. या भावाच्या डोक्यामध्ये सगळीकडे गाठी झालेल्या रक्ताच्या पूर्ण. हे असं टोपी कशी खूप काही वेदना भावाने सहन केल्या. त्याला तर काहीच माहित नाही. डॉक्टरने जी आशा सोडलेली ससून हॉस्पिटलमध्ये, पण ज्याची आशा डॉक्टर्स होतो त्याला प्रवेश हे पेशंट कमीत कमी 6 महिने लागतात, कमीत कमी 20 दिवसामध्ये सर्व गौरव तुम्ही कोणाला देता? प्रेज गॉड. आमेन. हालेलुया. आता ड्रिंक्स घेणार का परत? प्रेज गॉड. जर या ठिकाणी तुम्ही चोरून जरी काही करत असाल, या भावाने देवाला जीवन देऊन देवाच्या विरुद्ध वागला, फटका बसतो. त्याला ब्रदर कोण जबाबदार नसतात. आणि मग झुंजाशी कुणी कशा यांची स्थिती होती माझ्या प्रियजनो. अक्षरशः यांची पत्नी यांना वेड्यासारखं झालेलं, यांचं फॅमिली वेड्यासारखं झालेलं. आणि मग ते सगळेजण काय म्हणत होते, चुका हेने करायच्या आणि आम्हाला निस्तरावं लागतंय. आज या सकाळी मी तुम्हाला सांगतो, देवाशी तुम्ही लबाडी कोणीही करू नका. प्रेज गॉड. हालेलुया. आणि खरोखर या भावाला प्रभू येशूने जीवन दिलंय. कुणी जीवन दिलंय तुम्हाला? प्रभू येशूने. सगळ्यांना सांगा, मला जीवन प्रभू येशूने दिलं. मला प्रभू येशूने जीवन दिलेलं. प्रेज गॉड. हालेलुया. जोरदार टाळी.